नमस्कार मंडळी, मी अपेक्षा आणि तुमच्या आरवीज किचनमध्ये खूप खूप स्वागत. आज आपण आपल्या किचनमध्ये मैद्याचा अजिबात वापर न करता फक्त गव्हाच्या पिठापासून या पुरणपोळ्या बनवल्या आहेत. या गव्हाच्या पिठाच्या पुरणपोळ्या असल्या तरीसुद्धा लाटताना अजिबात फाटत नाहीत आणि या पुरणपोळ्या अतिशय मऊ लुसलुशीत अगदी लोण्यासारख्या तोंडामध्ये टाकताच जिभेवर विरघळतील इतक्या छान झाल्या आहेत, अप्रतिम चवीच्या झाल्या आहेत. तसेच याबरोबर आपण इथे भजी, कटाची आमटी आणि कुरड्या पापड केल्या आहेत. तसेच जर तुम्हाला पुरणपोळीची पूर्ण थाली पाहायची असेल तर गेल्या वर्षी मी पुरणपोळीची पूर्ण थालीची रेसिपी दाखवली होती, तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला जाऊन पाहू शकता. चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी सर्व साहित्य या वाटीच्या मापाने मोजून घेतलं आहे. तुम्हीसुद्धा तुमच्याजवळ जी वाटी असेल मापासाठी त्या वाटीनेच साहित्य मोजून घेऊ शकता. इथे या वाटीच्या मापाने मी 3 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. व्यवस्थित वाटी भरून आपल्याला पीठ घ्यायचं आहे. एक्स्ट्राचे पीठ आहे ते आपल्याला हाताने अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे. जास्त दाबून देखील वाटी भरून घेतलं नाही आहे. आता हे पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे. गहू घेताना चांगल्या प्रतीचा गहू घ्यायचा, कारण त्यामुळे चपात्या चांगल्या मऊ लुसलुशीत होतात. आणि तो आपण जेव्हा गहू दळायला टाकतो गिरणीवर, तेव्हा गिरणीतून दळून आणताना अगदी बारीक पीठ दळून आणायचं, तरच मग त्यापासून बनणाऱ्या चपात्या किंवा पुरणपोळ्या आहेत त्या मऊ लुसलुशीत होतात. आणि जर पीठ आपल्याला व्यवस्थित दळून दिलं नसेल, थोडं जाडसर दळून दिलं असेल, तर त्यापासून पुरणपोळ्याच काय तर चपात्या देखील व्यवस्थित होत नाही. आणि पुरणपोळ्यांसाठी पीठ हे अतिशय बारीक लागतं. आता इथे तुम्ही पाहिलं असेलच, मी चाळलं आहे पीठ, त्यामध्ये जास्त भरड नाही आहे किंवा कुंडा नाही आहे. अशा प्रकारे आपल्याला पीठ पाहिजे आहे. आता या पिठात आपण चवीपुरतं मीठ आणि थोडीशी हळद टाकणार आहोत. यामुळे पुरणपोळीला छान रंग येतो. आता हळद आणि मीठ पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्यानंतर हे पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी टाकून पीठ अगदी मऊ मळून घ्यायचं आहे. एका वाटीमध्ये मी थोडं पाणी आणि 2 चमचे साखर टाकून ठेवले आहे. ही खूप महत्त्वाची टीप आहे. आपण जेव्हा साखरेचं पाणी आहे ते या पिठामध्ये टाकून जेव्हा पीठ मळतो, तेव्हा त्यापासून जेव्हा आपण पुरणपोळी लाटतो या पिठाची, अजिबात पुरणपोळी फाटत नाही. यासाठी आपल्याला साखरेच्या पाण्याचा वापर करायचा आहे. साखर पूर्ण विरघळल्यानंतर हे आपलं मळून झालेलं पीठ आहे, यामध्ये पुन्हा थोडं थोडं करून हे पाणी ओतायचं आहे आणि पीठ छान मळून घ्यायचं आहे. इथे मी 7 ते 8 मिनिटे हे पीठ छान मळून घेतलं आहे. अशा प्रकारे व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे. तुम्हाला पाहिल्यावर कळलं असेलच, पीठ आपलं खूपच छान मळून झालं आहे. आता 1 चमचा तेल टाकून आपण पुन्हा एकदा पीठ मळून घेणार आहोत. आणि आता हे मळून घेतलेलं पीठ आपण झाकून ठेवायचं आहे. आता हे पीठ आपण झाकण ठेवल्यानंतर पुढे डाळ शिजवून घ्यायची आहे. तोपर्यंत हे पीठ छान मुरलं जाईल. आता इथे मी चण्याची डाळ घेतली आहे. याच वाटीने मी इथे 2.5 वाटी चण्याची डाळ घेणार आहे. एका वाटीमध्ये 100 ग्रामच्या आसपास ही डाळ बसते. म्हणजे इथे मी 1/2 किलो चण्याची डाळ घेतली आहे. ही डाळ मी 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे. आता आपण एका वाटीसाठी, म्हणजे 1 वाटी चणा डाळसाठी इथे 3 वाटी पाणी घेणार आहोत. म्हणजे इथे एकूण मी 7.5 वाटी पाणी घेतलं आहे. त्यानंतर
आपल्याला यामध्ये थोडीशी हळद आणि 1 चमचा तेल टाकायचं आहे. हळदीमुळे डाळीला छान रंग येतो आणि तेल टाकल्यामुळे डाळ लवकर शिजते. आता झाकण लावून आपण इथे सुरुवातीला 4 शिट्या करणार आहोत. 4 शिट्या झाल्यानंतर कुकर खोलून पाहायचा. डाळ शिजली आहे की नाही ते पाहायचं. डाळ जर व्यवस्थित शिजली असेल तर ती डाळ आपल्याला चाळणीमध्ये नितळायला ठेवायची आहे आणि जर शिजली नसेल तर पुन्हा आपल्याला 2 शिट्या करून घ्यायच्या आहेत. आता एका टोपावर एक चाळण ठेवून या डाळीतलं पूर्ण पाणी नितळवायचं आहे. त्या पाण्यापासून आपण कटाची आमटी बनवणार आहोत. आता इथे डाळीमधील पूर्ण पाणी नितळलं आहे. आता हे पाणी आपण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून ठेवूया. त्यानंतर आपल्याला ही डाळ चाळणीवर थोडी थोडी आपल्याला वाटून घ्यायची आहे. वाटून म्हणजे पाट्यावर न वाटता आपल्याला चाळणीवरती फक्त पेल्याने घासायची आहे. म्हणजे घासल्यानंतर ही डाळ चाळणीतून खाली व्यवस्थित मऊसूत वाटली जाते आणि मऊसूत चाळून ती खाली टोपामध्ये पडते. अशा प्रकारे पेला किंवा तांब्या घ्यायचा ज्याचा तळ सपाट असेल, त्याच्याने व्यवस्थित आपल्याला अशा प्रकारे डाळ घासता येते, म्हणजे वाटून घेता येते. इथे संपूर्ण डाळ आपली व्यवस्थित वाटून झाली आहे. आता एका जाड तळ असलेल्या कढईमध्ये आपण ही डाळ ओतूया आणि गॅसवर ठेवून आपल्याला ही डाळ छान शिजवून घ्यायची आहे. शिजवून म्हणजे आता आपल्याला यामध्ये गूळ, साखर वगैरे टाकून पुन्हा व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. कारण यामध्ये आपण गूळ टाकला नाही आहे. अगोदरच आपण गूळ टाकायच्या अगोदर म्हणजे पुरण तयार होण्याच्या अगोदरच आपण ही डाळ वाटून घेतली आहे. अशा प्रकारे जर डाळ वाटून घेतली ना तर पटकन वाटून होते आणि पुरण देखील खूप लवकर झटपट असं तयार होतं. तुम्ही देखील अशा प्रकारे पुरण तयार करून पहा. बघा, फार झटपट असं तयार होतं. कारण गूळ टाकल्यानंतर जेव्हा आपण पुरण बनवतो, पुरण तयार झाल्यानंतर जेव्हा ही डाळ किंवा पुरण आपण चाळायला घेतो चाळणीवर, तेव्हा ते गरम असतानाच आपल्याला ते चाळणीवर भरभर वाटावं लागतं. नाहीतर मग ते एकदा सुकलं की व्यवस्थित वाटलं जात नाही. यासाठी मी अशा प्रकारे झटपट अशी डाळ वाटून घेतली आहे. आता यामध्ये मी 1.5 वाटी गूळ घेतला आहे. 1.5 वाटी गूळ मी ते किसून घेतला आहे आणि अर्धी वाटी साखर घेतली आहे. साखर जर आपण यामध्ये थोडी टाकली ना तर या पुरणाला खूप छान चव येते. आता हे पुरण छान मिक्स करून घेऊया. बघा, इथे साखर, डाळ आणि गूळ आहे छान यामध्ये एकजीव झाला आहे. सुरुवातीला हे आता पातळ आहे. आता अजून 5-1 मिनटानंतर, आता अजून 10 मिनटानंतर बघा पुरणाला छान दाटसरपणा आला आहे. पुरण छान घट्ट झाल्यानंतर आपण यामध्ये थोडंसं जायफळ किसून टाकणार आहोत. जायफळ छान मिक्स करून घेऊया. त्यानंतर आता आपण यामध्ये 1 चमचा सुंठ पावडर देखील टाकणार आहोत. आता हे सर्व व्यवस्थित छान मिक्स झाल्यानंतर अजून 2 मिनिटे हे पुरण शिजवून घेऊया. आता हे पुरण आपलं व्यवस्थित शिजलं आहे की नाही ते कसे ओळखायचे, तर पुरणामध्ये हे उलट नाही किंवा चमचा जर असा उभा राहत असेल तर समजावं की आपलं पुरण व्यवस्थित तयार झालं आहे. आता हे पुरण थंड करायला ठेवूया. तोपर्यंत आपण इथे ची तयारी करायला घेऊया. इथे एका पोलपाटाला आपल्याला सुती कापड किंवा एखादा सुती रुमाल वगैरे बांधून घ्यायचा आहे. अगदी घट्ट बांधून घ्यायचा आहे. अजिबात त्या रुमालावर सुरकुत्या राहता कामा नये. सुरकुत्या राहिल्या तर पुरणपोळी लाटता येणार नाही व्यवस्थित. त्यामुळे व्यवस्थित घट्ट असा रुमाल हा बांधून घ्यायचा आहे किंवा सुती कापड व्यवस्थित बांधून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित अशा प्रकारे ताणून घ्यायचं आहे. ते आपलं हे पुरण बघू शकता. पुरणाची मी अशा प्रकारे एका लिंबा एवढे गोळे करून घेतले आहेत. त्यानंतर हे आपलं पुरणाचं जे पीठ आहे मळून ठेवलं आहे, ते पुरणपोळीसाठी जे पीठ मळून ठेवलं आहे ते पाहू शकता छान मुरलं आहे. अशा प्रकारे ताणून पाहायचं. बघा, पीठ छान ताणलं जातं आहे. आपलं हे पीठ व्यवस्थित छान
तयार आहे. आता याला थोडं तेलाचा हात लावून पुन्हा एकदा मळून घेऊया. आणि या पिठाचे पुरणाचे जे गोळे केले आहेत त्यापेक्षा थोडा कमी या पिठाचा गोळा केला आहे. अशा प्रकारे आता हा पिठाचा गोळा आहे तो आपल्याला सुक्या पिठामध्ये, कोरड्या पिठामध्ये अशा प्रकारे घोळवून घ्यायचा आहे. त्यानंतर एक्स्ट्राचे पीठ काढून टाकायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला याचा उंडा तयार करायचा आहे. अशा प्रकारे अंगठा मधोमध ठेवून दुसऱ्या हाताच्या अंगठ्याने आणि बोटाने आपल्याला वरच्या बाजूने ही पारी पातळ अगदी तयार करायची आहे. आणि या पारीला आपल्याला वाटीचा आकार द्यायचा आहे. अशा पद्धतीने मध्ये जास्त पातळ न करता बाजूने आपल्याला कडा पातळ करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपण पुरणाचा गोळा घेतला आहे तो अशा प्रकारे मधोमध ठेवून बोटाने दाबायचा आहे. त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे पुरण आतमध्ये दाबून हा पुरणाचा उंडा तयार करायचा आहे. अशा प्रकारे उंडा तयार करायचा आहे आणि एक्स्ट्राचे जे पीठ आहे ते आपल्याला वरून काढायचे आहे. आणि हे टोक आपल्याला अशा प्रकारे खाली दाबून व्यवस्थित आता हा गोळा आपल्याला तळ हातावर चपटा करून घ्यायचा आहे. त्यानंतर कोरड्या पिठामध्ये पुन्हा हे आपल्याला पारी ही आहे म्हणजे आपला हा उंडा तयार करून घेतलेला आहे पारी, ती कोरड्या पिठामध्ये आपल्याला बुडवून त्यानंतर आपल्याला हातावर अशा प्रकारे प्रेस करायचा आहे किंवा पोलपाटावर हा गोळा ठेवून बोटांच्या मदतीने ही पारी आपल्याला अशा प्रकारे थापून घ्यायची आहे. भाकरी थापतो त्याप्रमाणे, म्हणजे पुरण हे सर्व ठिकाणी व्यवस्थित पसरलं जातं, एकाच ठिकाणी मधोमध राहत नाही आणि आपल्याला पुरणपोळी लाटायलाही खूप सोपी जाते. आता आपण याची पुरणपोळी लाटून घेऊया. थोडंसं पीठ आपल्याला यावर लावायचं आहे. आणि आता आपल्याला पुरणपोळी लाटून घ्यायची आहे हलक्या हाताने. पुरणपोळी लाटत असताना अशा प्रकारे हलक्या हाताने लाटायची. पटापट लाटली तर फाटू शकते आणि तुम्ही काळजी करू नका, कारण की याच्यावर जे एक्स्ट्राचे पीठ आहे ते सुती कापड आपण बांधल्यामुळे ते त्याला व्यवस्थित चिकटलं जातं. पुरणपोळीला एक्स्ट्राचे पीठ आहे ते राहत नाही. आता इथे आपल्या पुरणपोळी लाटून झाली आहे. किंवा तुम्ही आणखी एक करू शकता, अशा प्रकारे पुरण भरून हे अशा प्रकारे गोळे तुम्ही तयार करून ठेवू शकता, म्हणजे पटापट पुरणपोळ्या लाटता येतात. आता इथे गॅसवर मी तवा ठेवला आहे. तवा व्यवस्थित गरम झाला आहे. तवा व्यवस्थित गरम झाला की त्यानंतर आपल्याला गॅसची आच थोडी कमी करायची आहे, म्हणजे आपल्याला मध्यम आचेवर पुरणपोळ्या शेकून घ्यायच्या आहेत. एका बाजूने थोडी पुरणपोळीला बुडबुडे आली की लगेच पुरणपोळी आपल्याला एका बाजूने पुरणपोळी पलटी करून झाली की दुसऱ्या बाजूने आपल्याला छान शेकून घ्यायचे आहे. अशा प्रकारे उलटण्याने आपल्याला शेकून घ्यायचे, जास्त देखील पलटी मारायची नाही. एका बाजूने पलटी मारल्यानंतर दुसऱ्या बाजूने व्यवस्थित शेकवायची आणि वरून तेल लावून पुन्हा एकदा पलटी मारायची आहे. अशा प्रकारे फक्त आपल्याला 2 वेळेस फक्त पलटी मारायची आहे. इथे आपल्या सर्व पुरणपोळ्या तयार आहेत. इथे पाहू शकता आपली पुरणपोळी छान मस्त अशी गुबगुबीत फुगली आहे. चला तर मग तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना शेअर करा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.